नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला भोगीची भाजी म्हणजे मिक्स भाजी कशी बनवायची याची रेसिपी दाखवणार आहे। एकदम सोप्या पद्धतीने आणि चविष्ट ही भाजी बनते। त्यासाठी इथं 2 चमचे तेल घेतलेलं आहे। हिवाळ्यामध्ये ज्या भाज्या भेटतात त्या तुम्ही कुठल्याही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। धुवून चिरून भाज्या घ्यायच्या आहे आणि एका कढईमध्ये आता 2-3 चमचे तेल टाकून त्यामध्ये जिरे आणि मोहरी अर्धा चमचा घेतलेला आहे। 2 छोटे बारीक कांदे चिरून घ्यायचे आहे छान असे, ते देखील लालसर भाजून घ्यायचं आहे। आता यात लसूण, खोबरं आणि कोथिंबिरीचं वाटण छान असं कच्चंच वाटून घेतलेलं आहे। ते देखील छान असं हे मिश्रण सर्व परतवून घ्यायचं आहे। त्यामध्ये अर्धा चमचा धना पावडर, थोडीशी हळद, 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर आणि घरचा काळा मसाला घ्यायचा आहे 1 ते 1.5 चमचा। सर्व मिश्रण एकत्रित छान असं हलवून त्यामध्ये कारळं भाजून घेतलेलं आहे आणि तीळ देखील भाजून त्याचं कूट करून घेतलेलं आहे। 2-2 चमचे हे कारळं आणि तीळ घेतलेलं होतं मी। आता या भाज्या छान अशा चिरलेल्या त्यामध्ये टाकून द्यायचे आणि सर्व मिश्रण परत असं चांगलं हलवून घ्यायचं आहे। वांग भाजीमध्ये चिरताना न टाकता ते एका वाटीमध्ये पाण्यात चिरून टाकायचं आहे, त्यामुळे ते वांग काळं नाही होत, बाजूला ठेवायचं आहे। शेंगदाणे 2 ते 3 तास भिजत ठेवले होते, ते देखील टाकायचं आहे अर्धी वाटी। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। सर्व मिश्रण हलवून घ्यायचं आहे छान असं आणि प्लेट झाकून त्यावरती पाणी टाकायचं आहे, जेणेकरून आपली भाजी तळाला चिटकणार नाही आणि छान अशी शिजते देखील। 10 मिनिटं झाल्यानंतर भाजी आपली अर्धी शिजलेली आहे, त्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे आणि परत एकदा भाजी छान अशी हलवून घ्यायची आहे। आता हे भाजलेलं तीळ घ्यायचं आहे थोडंसं। तुम्हाला चिंचचं कोळ किंवा यामध्ये गूळ टाकू शकता। आमच्याकडे खात नाहीत त्यामुळे मी टाकत नाही, तुम्ही टाकू शकता आवडल्यास। छान असं एक 15 मिनिटं भाजी छान शिजू द्यायची। आता इथं बाजरीचा डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला टाकलेला नाही आहे, कारण खूप लाँग होतो व्हिडिओ, त्यामुळं छान अशा बाजरीच्या भाकरी पण पातळ अशा करून घ्यायचं आहे। आपली भाजी देखील रेडी झालेली आहे, पाहू शकता। बाजरीची भाकरी छान अशी करून घ्यायची आहे। तुमची झाली का नाही बाजरीची भाकरी आणि मिक्स भाजीची रेसिपी? तुमच्या भागाकडे या भाजीला काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की कळवायला विसरू नका। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। मस्त आपली बाजरीची भाकरी आणि मिक्स भाजी तयार झालेली आहे। तुम्ही देखील सर्व भोगीची भाजीचा आस्वाद घ्या आणि मस्त गरम गरम बाजरीच्या भाकरीचा नक्कीच आस्वाद घ्या। सर्वांना भोगी आणि मकर संक्रांतीच्या शुभेच्छा।